नमस्कार. मी सौ सीमा प्रशांत भिंगाडे. संस्कृती संवर्धन देवाची आळंदी पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उच्चारण व अर्थस्पष्टीकरण 2024 या स्पर्धेत मी भाग घेतला असून मी दादर येथे राहणारी आहे. माझं वय 52 असून मी आज तुम्हाला गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 2 श्लोक बोलून दाखवणार आहे आणि त्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 2रा अध्याय गीतेचा हा पूर्ण गीतेचा सारांश आहे आणि हा पूर्ण गीतेचा सारांश महत्त्वाचा भाग आहे. यात कृष्णाने अर्जुनाला बुद्धियोग, ज्ञानयोग व कर्मयोग याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि त्यात त्याने कर्म, बुद्धियोग आणि ज्ञानयोग यांची माहिती सांगता जेव्हा अर्जुन त्यांना नकार देत असतो की मी हे माझ्याच माणसांच्या समस्यात घेऊन उभा राहणार नाही, त्यावेळेला त्यांनी जे सांगितलेलं आहे की कर्म हे करणं गरजेचंच आहे. प्रत्येक वेळेला त्यावर भावना अडकून बसून चालणार नाही. याच ह्याच्यावर आधारित हे 2 श्लोक आहेत. श्लोक क्रमांक 65 व 66 असे 2 श्लोक मी तुम्हाला बोलून दाखवणार आहे आणि मग मी त्यांचा एकत्रित अर्थ सांगणार आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानियस्य उपजायते प्रसन्नचेतसा हि आशु बुद्धि परि अवतिष्ठते नास्ति बुद्धि अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना न च अभवायतः शांती अशांतस्य कुत सुखम. तर हे 2 जे श्लोक आहेत यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये असा अर्थ सांगितलेला आहे की कृष्ण रममाण होणं हे गरजेचं आहे. म्हणजेच काय, ईश्वराच्या मध्ये रममाण जर झालो तर मिळणारं सुख हे खूप वेगळं असतं आणि आपली भौतिकची सुख ज्या मागे लागतो आपण, आशा, इच्छा, आकांक्षा, या सुखांच्या मागे आपण लागल्यामुळे कमी सुख मिळतच नाही पण दुःखच जास्त प्राप्त होतं. कारण आपल्याकडे काय दुसऱ्याकडे जे आहे ते आपल्याला हवं असं वाटत असतं आणि ह्या ज्या भौतिक सुखाच्या मागे लागल्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये असलेलं सुख हे मिळत नाही आणि हे सुख आपल्यामध्ये आहे पण ह्या भौतिक सुखामुळे आपली बुद्धी स्थिर राहत नाही, आपल्यात स्थिरपणा राहत नाही म्हणजे आपल्याला शांती मिळत नाही म्हणजे सुख मिळत नाही. पण जेव्हा आपण ह्या भौतिक विवंचनातनं, भौतिक सुखातनं जेव्हा आपण भौतिक सुखांच्या मागे न लागता कृष्ण रममाण होऊन, ईश्वरात रममाण होऊन प्रामाणिकपणे त्याचा नामस्मरण करून तर आपल्याला मिळणारं सुख हे कधीही विचलित नाही करणार. आपली बुद्धी स्थिर राहणार आणि बुद्धी स्थिर राहिली तर आपण कुठच्या भावनेत अडकणार नाही. आणखी एक दुःख असतं आपल्याला, आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपली भावंडं, पुन्हा आपली मुलं, आपलं पती पत्नी यांच्या वियोगाचं एक दुःख असतं. ह्या वियोगाचं दुःख मान्य आहे मला, परंतु त्यातही किती अडकावं. ह्याही गोष्टी कालांतराने ह्या भावनेत न अडकून पडता मान्य आहे, समोर जे आलेलं आहे त्या गोष्टीला मान्यता देऊन आपण पुढचं आपलं कर्म करत राहिलं पाहिजे. पण दुःख धरून उपयोग नाही. कारण ह्या गोष्टीमध्ये आपल्याला सुख असतं. आपले आईवडील, आपला पती किंवा आपली पत्नी, आपली मुलं बाळं, आपली भाऊ बहीण, ह्या आनंद आहे. परंतु काही कालानंतर या आनंदातही किती आनंद मानावा. यांच्या वियोगानंतर हा आनंद तुम्ही क्षणिक आहे, आठवणी त्यांच्या जपून ठेवू शकता, हे मला मान्य आहे. हे तुम्ही आठवणी त्यांच्या जपून ठेवा पण त्यांच्या वियोगाच्या दुःखात राहू नका. आणि तुमच्या बुद्धीला तुम्ही अस्थिरता देऊ नका, तुमच्यात चंचलता आणू नका.
तुमच्यात चंचलता आली म्हणजे तुम्ही बुद्धी अस्थिर झाली. आपलं ज्ञान, आपल्याकडे भरपूर ज्ञान दिलेलं आहे. परमेश्वराने काही ना काहीतरी आपल्याला दिलेलं आहे आणि ते आपल्याकडे जे आहे त्यांचा उपयोग करून आपण या गोष्टीत सुख मानलं पाहिजे. आणि सुखाची व्याख्या ही आपल्याकडे जे आहे त्यात सुख मानण्यात येईल. आपल्याकडे जे पैसा आहे, जो पैसा अडका आहे, जी संपत्ती आहे, आपलं जे रूप सौंदर्य आहे, याला आपली संपत्ती मानली पाहिजे. प्रत्येक माणूस हा त्याच्या त्याच्या रूपानुसार, त्याच्या त्याच्या गुणानुसार हा सुंदर असतो आणि त्याच्याकडे काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीची बुद्धी असतेच. आणि ही बुद्धीचा जर आपण वापर केला, सगळ्यांकडेच बुद्धी कशी असेल, कोणाला अभ्यासाची बुद्धी असेल, कोणाला नाचण्याची कला असेल, कोणाला गाण्याची कला असेल. प्रत्येकाला आपली कला अवगत कळली पाहिजे, ती समजून घ्यायला आली पाहिजे. ती समजून घेतली का सुख मिळतं. आणि सुख यात आणखीन मला जेवढा समजला तेवढा मी अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार.